आज मी एका अशा मंडळाला भेट द्यायला चाललोय का नाही, ज्या मंडळाला चंदूरगावचा मानबिंदू म्हणलं जाते. हो, तुम्हाला बरोबर समजलं. श्री साई ग्रुप गणेश उत्सव मंडळ चंदूर. याच मंडळाचा गेली 15 वर्ष झालं पाठीमागचा इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे ह्या मूर्तीला कोणी कुंभार नाही तर स्वतः मंडळाची पोरं 2 महिने आधी ही मूर्ती घडवण्यासाठी सुरुवात करते. आता तुम्ही म्हणजे ह्यात एवढी मोठी काय गोष्ट आहे, तर आता खरा इतिहास सांगतो तुम्हाला. समोर दिसणारी ही मूर्ती किरकोळ नसून ह्या मूर्तीला 11 किलो गहू एक कण या मूर्तीवर लावून ही मूर्ती तयार केलेली आहे. ही मूर्ती मूग या कडधान्यापासून बनवलेली आहे. ही मूर्ती मक्क्यापासून तयार केलेली आहे. ही मूर्ती रंगीत दोऱ्यापासून तयार केलेली आहे. ही मूर्ती तर काचेच्या तुकड्यापासून तयार केलेली आहे. ही मूर्ती तर चक्क 50 पैसे याच्यापासून तयार केलेली आहे. ही मूर्ती शर्टाच्या रंगीत बटनापासून तयार केलेली आहे. या मूर्तीला सुतळीच्या दोऱ्यापासून तयार केलेला आहे. या मूर्तीला काडीपिटीच्या काडीने तयार केलेला आहे. आणि ही मूर्ती तर हिरव्या वाटाण्यापासून तयार केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला खोट्या वाटत असतील, पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. सगळ्याच मूर्त्या मी या व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही. आणि आता चला 2025 मध्ये यांनी कसली मूर्ती तयार केल्या ती सांगतो. खरोखर या बारीक बारीक रंगीत मोत्यापासून यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे. आता ही जर गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर प्रूफ तुमच्या समोर आहे. एक आणि एक मणी लावून ही मूर्ती तयार केलेली आहे. तर एकाच गोष्टीला या मंडळातल्या पोरांना कुंभारांना बोलवा लागतं, ते म्हणजे ह्या मूर्तीचं डोळं बनवण्यासाठी. असा मंडळ मी कुठेच बघितला नव्हता, त्यामुळेच मी या मंडळाला भेट देण्यासाठी गेलेलो. खरोखर या मंडळाची पोरं पण भावांनो लय चांगले आहेत. कारण काय माहिती आहे का, मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी गेलेलो मूर्तीचा, आणि ह्याने मला आरतीचा मान देऊन माझा सन्मान पण केला बघा. त्यानंतर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि मूर्ती पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.